होळी रे होळी पुरणाची पोळी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मानसीज फूड हब. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होली स्पेशल ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पुरणपोळी रेसिपी. एकदम सॉफ्ट, खमंग आणि घरगुती स्टाईलमध्ये. होळी म्हणलं की घरी पुरणपोळी बनवणं हे मस्ट आहे. तर आज मी दाखवणार आहे परफेक्ट पुरण कसं करायचं आणि कणिक कशी मळायची. तर आता आपण पुरण ह्या पातेल्यामध्ये शिजवणार आहोत, त्यामुळं ह्याच्यामध्ये जितकी आपली डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. तर इथे माझी ही 1.5 वाटी डाळ आहे. तर ह्या डाळीला 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आपण जे पाणी ठेवलं होतं ते आता पाणी असं उकळलं की याच्यामध्ये ही सगळी डाळ घालून घ्यायची. आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, मग हळद घालून घ्यायची आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेतलं की याला झाकून ठेवायचं. मग हे असं उकळतं पाणी. ह्याच्यात पाणी कमी झालं की वरनं थोडंसं पाणी ॲड करायचं परत आणि परत त्याला झाकून ठेवायचं. परत थोड्या वेळाने उघडायचं आणि डाळ शिजली आहे का हे बोटाने चेपवून चेक करायचं. हे चेक करताना थोडं सावकाश करा, डाळ खूप गरम असते. अशी बोट चेपी व्हायला पाहिजे डाळ. आता इथे कटाची आमटी मी करणार आहे ह्याच्यासोबत, त्यामुळे ह्या डाळीचं जे पाणी आहे वरचं, जो कट असतो तो मी काढून घेते इथे. तर हे जे पाणी असतं हे कटाची आमटी आपण ह्याची करतो नंतर. याचा पण डिटेल व्हिडिओ लवकरच येईल. तर आता इथे मी ही डाळ परत एकदा चेक केली. ही डाळ बोटचेपी झाली की याच्यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत. मी इथे पूर्ण गूळ नाही घातलेला, मी थोडा गूळ आणि थोडी साखर असं घातलं. तर आता इथे आपण गूळ आणि साखर घालून घेतलं. हे छान मिक्स करायचं आणि गुळाला आणि साखरेला पाणी सुटेपर्यंत याला झाकून ठेवायचं. तर हे पुरण तयार झाले हे ओळखायचं कसं, तर हा चमचा जो आहे हा असा उभा राहायला पाहिजे. हा कंप्लीट उभा राहिला की आपलं पुरण रेडी आहे. आता याच्यामध्ये जायफळ पूड आणि वेलची पूड मी घालून घेतली. आता हे सगळं पुरण ह्या पुरण यंत्रातनं आपण असं घाटून घ्यायचंय. इथे खाली असं आपलं पुरण सगळं तयार होतं. तर आता पुरणपोळीचा दुसरा इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे कणिक भिजवायची. तर इथे मी पूर्ण कणिक आणि थोडासा मैदा घेतलाय. आता पुरणपोळीचा दुसरा इम्पॉर्टंट पार्ट बघूया. तर इथे आपण कणिक मळून घेतोय. तर ही कणिक अशी आपटून मळायची. आणि आता मीठ कसं घालायचं ते सांगते. इथे 1 चमचाभर मीठ घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग ही जी कणिक असते ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून असं ह्याला मीठ लावून घ्यायचं. कणिक मळताना याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. तर ही जी कणिक असते ही थोडं पाणी घालून चांगली तार येईपर्यंत तिंबून घ्यायची, म्हणजे ह्याच्या पोळ्या खूप सुंदर होतात. तर आता इथे एका मी पातेल्यात इथं थोडंसं तेल घेतलं आहे आणि याच्यात ही कणिक घालून ही अशी भिजायला ठेवून द्यायची. तर इथे आपलं आता सगळं पुरण घाटून रेडी आहे. तर आता इथे माझ्या ह्या पुरणपोळ्या आजी बनवते. तर इथे आपण आजीला बोलवून घेतलं आहे पुरणपोळ्या करायला. तर आता ती आपल्याला दाखवेल की पुरणपोळी कशी करायची. तर तिने आता इथे एक कणकेचा गोळा घेतला आहे, त्यात पुरणाचा एक गोळा घातला आहे. पुरण थोडं जास्त घालायचं म्हणजे पोळी खूप छान लागते. आणि असा एक उंडा तयार करून घ्यायचा. आता उंडा रेडी झाला की तो असा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि पहिले थोडंसं असं भाकरी आपण जशी थापतो तसं थापून घ्यायचं आणि मग लाटायला सुरुवात करायची. एकदम हलक्या हाताने लाटायच्या ह्या पोळ्या, नाहीतर मग पुरण बाहेर यायची शक्यता असते. त्यामुळे एकदम हलक्या हाताने असे फिरवत ह्या पोळ्या सगळ्या लाटून घ्यायच्या. तर आमच्या घरी पुरणपोळी नेहमी माझी आजी करते. मी लहानपणापासून आजीलाच पुरणपोळी करताना बघत आली आहे. तिने मला पण पुरणपोळी कशी करायची हे शिकवलं आहे. मी पुरणपोळी करतानाचा व्हिडिओ जर हवा असेल तर नक्की या व्हिडिओला कमेंट्स करून सांगा. तर आता जी आपली पुरणपोळी लाटून रेडी आहे ती अशी तव्यावर घालून घ्यायची. पोळी एक साईडनी भाजून झाली की दुसऱ्या साईडला उलटून घ्यायची आणि मग बघा तुम्ही इतकी छान ही पोळी फुगते. माझ्या प्रोसेसनी जा तुम्ही, खूप सुंदर पोळ्या होतील तुमच्याही. नक्की करून बघा पुरणपोळी अशी आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुमच्या पुरणपोळ्या कशा झाल्या. तर इथे आमच्या आजीबाईंनी मस्त दोन्ही साईडनं असं पोळीला तूप लावून घेतलं आहे, कारण पोळीला तुपाशिवाय काही मजा नाही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपली पुरणपोळी अशी सुंदर रेडी आहे. तुम्हालाही जर अशी पुरणपोळी तुमच्या भावाला, नवऱ्याला, मुलांना
करून खायला घालायची असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही अशी प्रोसेस करून अशी पुरणपोळी रेडी करा. तर आता इथे नैवेद्याचं ताट कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी लिंबू, मग घालायचा इथे चटका, डाळीचा चटका आहे हा. मग इथे घालायची कोशिंबीर. ह्या झाल्या सगळ्या डाव्या बाजूच्या गोष्टी. आता उजव्या बाजूला भाजी घालायची. मग इथे कटाची आमटी घालायची. या कटाच्या आमटीचा व्हिडिओ लवकरच येईल. आता इथे घालायची शेवयाची खीर. मग इथे घालायच्या पुरणपोळ्या. त्याच्यावर असं पुरण घालून घ्यायचं. आता घालायच्या भाताच्या मुदी, एक वरणाची आणि एक दही भाताची. आता डावीकडे घालायचं वरण आणि दूध घालून घ्यायचं. आता घालायचं तूप ह्या पुरणावर, वरणाच्या मुदीवर आणि पोळीवर. तर आता इथे आपलं नैवेद्याचं ताट पूर्ण रेडी आहे. तुम्ही बघू शकता उजवीकडे काय घातलं, डावीकडे काय घातलं. ह्या पद्धतीने नैवेद्याचं ताट रेडी करायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला का ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.